विशेष सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय। मुंबई उपनगरचे असणारे सेक्रेटरी आदरणीय राजेशजी पडेलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। राजेश पडेलकर यांना पण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। विनंती आहे निलेश आपण हा सन्मान करूया। बंड्या भारती सेवा मंडळ आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आणि त्या निमित्तानं कबड्डीतले असणारे दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय। आजची असणारी रात्र आपणासाठी निश्चितच संस्मरणीय असेल। इंडिया की सबसे बड़ी प्रतियोगिता मैच जारी है बीपीसीएल और साउथ सेंट्रल रेलवे के बीच में। थँक्यू व्हेरी मच। बोलूया पुन्हा एकदा पुढच्या सन्मानाकडे। मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्माननीय सुनीलजी खोपकर या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। सुनीलजी खोपकर First ball from next match, ISPL Youpalton versus ONGC. Team manager kindly note, this is first call for you. ISPL Youpalton versus ONGC. पहिला पुकार देण्यात आलेला आहे ISPL Youpalton विरुद्ध ONGC. थँक्यू व्हेरी मच सर। यू मुंबाच्या 3 महत्त्वाचे असणाऱ्या व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यामध्ये हेड ऑफ मार्केटिंगचे यू मुंबाचे आदरणीय स्वप्तिक दास आहेत। त्याचबरोबर ऑपरेशन्स विभागाचे असणारे प्रमुख आदरणीय निखिल जी आहेत आणि ऑपरेशन मॅनेजर आदरणीय रेहानजी मिस्त्री आहेत। या तिन्ही मान्यवरांचं आपण बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। मी विनंती करतोय हेड ऑफ मार्केटिंग सन्माननीय स्वप्तिकजी दास यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। बंड्या मारुतीच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण करत आहोत। व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान होतोय। यू मुंबाच्या माध्यमातून आपण पाहिलं की प्रो कबड्डीमध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यातल्या या खेळाडूंना संधी देण्यात या व्यक्तिमत्वांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे। आपापल्या विभागाचे असणारे ते प्रमुख आहेत, तर त्यांना विशेष सन्मान बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजच्या स्पर्धेच्या 3ऱ्या सायंकाळच्या सत्रात आपण करत आहोत। खूप खूप स्वागत आहे। मंडळाचे अध्यक्ष सन्मान देसाई साहेब आपलं देखील आगमन होत आहे। स्वप्तिक दास यांचा विशेष सन्मान। त्यानंतर यू मुंबाच्या हेड ऑफ ऑपरेशन विभागाचे सन्माननीय निखिलजी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। पुढचा सन्मान असेल बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय कबड्डीच्या क्षेत्रातली असणारी अनेक महत्त्वाची रत्न असतात आणि करत असताना ज्या प्रो कबड्डीमध्ये आपण जे संघ पाहतो त्या संघाशी निगडीत असणाऱ्या ज्या यंत्रणेतले असणारे महत्त्वाची व्यक्तिमत्व त्यांना देखील आपण सन्मानित करतोय। सन्माननीय निखिलजींना आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे। विनंती आहे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी बंड्या मारुतीच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने हा विशेष सन्मान करत आहोत। हेड ऑफ ऑपरेशन्स यू मुंबा। त्यानंतर यू मुंबाचे असणारे अधिकारी ऑपरेशन मॅनेजर सन्मान्य रेहानजी मिस्त्री या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। सर्व दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीच्या माध्यमातून मशाल स्पोर्ट्सचे आदरणीय गौरवजी खेतान सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट अक्षयजी कोठणकर, ओंकारजी प्रभू हे मान्यवर या ठिकाणी आहेत आणि आता यू मुंबाचे असणारे मान्यवर देखील आपल्याला व्यासपीठावरती जोडले गेलेत। स्वप्तिकजी दास,
हेड ऑफ मार्केटिंग, त्याचबरोबर निखिलजी हेड ऑफ ऑपरेशन्स आणि रेहानजी मेस्त्री ऑपरेशन मॅनेजर, या सगळ्यांचं पुनश्च स्वागत आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच. सन्मान्य नंदू वाघमारे सर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. व्यासपीठाच्या स्तरे सन्मान देखील तितकेच महत्त्वाचे, सामना देखील तोला मोलाचा आपण पाहतोय. अप्रतिम असे प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. नरेंद्र कंटोला तमिळ थलायवाजकडून आपण पाडलं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी बहरेन येथील अंडर-18 जो ज्युनियर वर्ल्ड कप झाला त्यामधला असणारा गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वेकडून यावर्षी आपण नॅशनलला गोल्ड मेडल मिळालं होतं. त्या संघात देखील आपण या नरेंद्र कंटोलाला पाहिलं होतं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी महत्त्वाचे असणारे स्टार्स असतील. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आक्रमणासाठी येणारा अनिल जस्ता, यावर्षी ओम ज्ञानदीपची जी एक क्लास स्पर्धा झाली राज्यस्तरीय व्यावसायिक, त्या स्पर्धेतल्या असणाऱ्या बाईकचा विजेता बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आक्रमणासाठी आहे BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून. सन्मान्य मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. आदरणीय वाघमारे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व ऑडियन्सना, आमच्या क्रीडा रसिकांना विनंती असेल की स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आपण येत आहे. मुख्य प्रवेशद्वाराकडून येत असताना मान्यवर अतिथी या ठिकाणी येतात. त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी आपण ती जागा आरक्षित ठेवलेली आहे. प्लीज विनंती असेल, ज्या बाईक्स असतील त्या इतर ठिकाणी आपण साईडला असणारी जी शाळा आहे त्यामध्ये आपण त्या आपल्या गाड्या आपण पार्क करा. प्रवेशद्वार कृपया आपण मोकळा करूया, प्रेमाची विनंती असेल आपल्या सगळ्यांना. आणि इतर क्रीडा रसिक जे उभे राहून आपल्या सामन्याचा असणारा आस्वाद घेत आहेत त्यांना विनंती आहे की 3 गॅलरी आपल्यासाठी आरक्षित आहेत, त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठाच्या बरोबर खालच्या बाजूला आपण जर पाहिलं तर ती असणारी जी गॅलरी आहे ती फक्त आपल्या खेळाडूंसाठी आपण आरक्षित ठेवतोय, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी. अयान लोचप प्रो कबड्डीच्या 12 सीझनमध्ये आपण पाहिलात सगळ्या टॉप रेडर होता. पटना पायरेट्स कडून आपण सेकंड सीझनमध्ये आपण त्याला पाहिलं होतं. तोच अयान लोचप आक्रमणासाठी आपण पाहतोय. अनेक मोठे मोठे स्टार्स या ठिकाणी आपण पाहिलं. मगाशी मी BPCL बद्दल बोललो. सुमित सांगवान जर्सी नंबर 10 जो UP युद्धाला लीड करतो, UP युद्धाचा कर्णधार आहे. नितेश कुमार हा देखील महत्त्वाचा खेळाडू ज्याच्याबद्दल आपण बोललो. हा देखील इराणच्या असणाऱ्या एशियन गेम्समधला गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वेला लीड करणारा UP योद्धाचा खेळाडू. हरिंदर आहे UP योद्धा आणि यू मुंबाचा असणारा खेळाडू जर्सी नंबर 5. त्याचबरोबर अर्जुन जयस्वाल ज्याला देखील आपण पाहतोय जयपूर पिंक पॅथर्सचा. आशु सिंग जर्सी नंबर 44 असे महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वे कडून आपण पाहत असताना पुन्हा एकदा नरेंद्र कंटोला या ठिकाणी आक्रमणासाठी येतोय. O2 कॉम्बॉक्स. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही जोडलो गेले महत्त्वाच्या मॅचसाठी. साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध BPCL हा सामना पाहायला मिळतो. एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम साऊथ सेंट्रलची पाहायला मिळते येल्लो जर्सीमध्ये, तर एका बाजूला BPCLचा संघ ऑरेंज आर्मी आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाची हाय व्होल्टेज मॅच प्रतीक सरत आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. काय बोलाल या मॅच बद्दल? नाही, कमाल धमाल सामना होणार आहे. इथे अनिल जस्टाचा काय सुंदर स्ट्रेच होता मिड लाईनकडे, जबरदस्त. मला वाटतं गुण मिळाला अनिल जस्टाला. हो येस, मिळणारच आहे, कारण की त्याची मेहनत आहे. या वर्षाचा तो मुंबईमध्ये झालेली व्यावसायिक स्पर्धा, त्यामध्ये त्याला बायकर मॅन म्हणून त्याला घोषित केलं होतं. तो खेळाडू आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा एवढी मोठी स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. सर, अनिल जस्टाची मी कहाणी सांगू इच्छितो आपल्याला. या वर्षीचं या हंगाम जो प्रो कबड्डीचा झाला त्यावेळेला अनिल जस्टा एक NY प्लेअर म्हणून संघामध्ये घेतलं होतं आणि सर्वात जास्त बोली लागणारा हाच खेळाडू होता अनिल जस्टा. त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी ऑप्शनसाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि ज्या वेळेला आम्ही पाहिलं
नवा चेहरा होता, काही कळत नव्हतं कोणालाच की हा एवढा मोठा प्लेअर आहे तरी कोण, याच्यावरती सर्वात मोठी बोली लागली जाते. आणि अनिल जस्टाने देखील तेवढंच मोठं काम केलं त्या सीझनमध्ये देखील आणि आज देखील. नक्कीच सर, आपण त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे त्यांची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली जाते या लाईव्हच्या माध्यमातून. या माहिती संपूर्ण जेव्हा प्रेक्षकांना कळणार ना तेव्हा प्रेक्षक आपले म्हणतील अरे वा, चांगली माहिती आमच्यापर्यंत कॉमेंट्रीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली जाते आहे. पुन्हा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतो सुमित सांगवान, जर्सी क्रमांक 10 मध्ये चढाई करताना पाहायला भेटेल. यू मुंबाचा खेळाडू, यावर्षी यू मुंबा संघाकडनं खेळताना आपण त्याला पाहिलं आहे. चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय. वारंवार संपूर्ण BPCLचा संघ आहे ना त्यांना शांत ठेवत नाही आहे, वारंवार त्यांना कुठेतरी हलवतो, पूर्ण सेट हलवतोय, तो बिझी ठेवतो ह्या संपूर्ण सेटला. या ठिकाणी 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील साऊथ सेंट्रल रेल्वेच्या चढाईसाठी. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मध्ये मिलिंद दहिया. थांबवलं, एक जंपचा प्रयास होता, हे मात्र थांबवलं. या ठिकाणी खेळाडूला मात्र थांबवलं जातंय. एक काय जबरदस्त खांद्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ती चढाई सक्सेसफुल झाली नाही आहे खेळाडूची. प्रत्युत्तर आहे आयान, कालच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आयान आता मात्र चढाईसाठी जातोय. बेस्ट रेडर म्हणून काल त्याच्याकडे पाहिलं होतं आपण, आज देखील तो तशाच पद्धतीचा खेळ करेल का साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी. समोर बालाटे संघ BPCL सांगू शकत नाहीये, परंतु प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी आली आहे की एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटते. मी जर सरळ शब्द सांगायचं झालं ना तर तुम्हाला बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहायला मिळतोय. काही होणार आहे पहा, तिकडनं तुम्ही एक पकडता, इकडनं BPCL वाले जास्त तसे उत्तर देतात, कारण की दोन्ही संघाकडे पाहिलं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरुष कबड्डी खेळताना पाहायला मिळतात. त्यात जर अजून एक गोष्ट झाली तर सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला विशाल माने सर देखील पाहायला मिळत आहेत त्यांच्या डगआउटमध्ये. त्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी संपूर्ण KPL मध्ये जर पाहिलं प्रो कबड्डीच्या पूर्ण सत्रामध्ये 600 पॉईंट मिळवणारा एकमेव खेळाडू, एशियन गोल्ड मेडलिस्ट, महाराष्ट्राचा अभिमानाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते रिशांग देवाडिगा देखील त्या ठिकाणी आपल्याला डगआउटमध्ये बसलेले पाहायला मिळतील. नाही, रिशांग देवाडिकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्राची आणबान शान राखणारा खेळाडू आहे. अनेक वर्ष ज्या खेळाडूने या खेळाची सेवा केली आहे, परंतु आज डगआउटमध्ये पाहायला मिळतोय हा खेळाडू. नक्कीच त्याची कुठे ना कुठे तर कमी BPCLला भासेल की काय अशी पद्धत पाहायला मिळते. परंतु रिशांग देवाडिगा एक बऱ्याच ठिकाणी खेळलेला नाही आहे. आवश्यकता असेल BPCLला रिशांग देवाडिकेची देखील, आणि मैदानात देखील खळबळ होऊन जाते सर. मिलिंद दहिया पॉईंट बघितला कसा मारला त्यांनी, 1-2-1-2 खेळले पहा, 1-2 आणि त्यानंतर लगेच घ्या अटॅक 2 वरतीच. दोन्ही कॉर्नर दाबून ठेवले, कारण की या साईडला जर पाहिलं तर अटॅकिंग होणार नाहीये, कारण की तिथे कोण उभा होता माहिती आहे काय, सुमित सांगवान उभे होते त्या ठिकाणी. आणि सुमित सांगवानला अटॅकिंग करताना स्वतः आउट होणार नाहीयेत आणि ते पाहायला भेटलं. पुन्हा चढाईसाठी पाहायला मिळतील, पुन्हा चुकी होताना पाहायला मिळते आहे. गरज नसताना या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित सांगवान एवढा सहजासहजी भेटणार नाही आहे. त्याच्या पायामध्ये जो आपण फुटवर पाहतोय ना, करंट पाहतोय ना, तो कमालीचा आहे. आणि ते मात्र थायमध्ये उडी मारली, तेवढाच मागून चांगला सपोर्ट मिळाला आहे. नितेशने कमाल केली आहे मैदानावरती, काय जबरदस्त. पहा, आतमध्ये डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तो हाणून पाडला आहे. बँगलोर बुल्सकडनं किती वर्ष आपण त्याला खेळताना पाहायला मिळतोय. नितेश कुमार आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रत्येक पुरुष कबड्डी खेळाडू, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुम्हाला डोळ्यांनी पाहता येतील. चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित सांगवान, चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय. थोडासा आत जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे बोनस ऑफ आहे, काय प्रयत्न करेल सुमित सांगवान येणाऱ्या काही वेळात आपल्याला पाहायला भेटेल. अजय ठाकूर सर आले असते तर बरोबर आहे, अजय ठाकूर सर आले असते, परंतु ते खेळले नसते, ते कुठेतरी आपल्याला प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटले असते. आणि उद्या अजय ठाकूर सरांचा देखील बड्डे, परंतु आज वाढदिवस माहिती आहे कोणाचा आहे? नितीन तोमर सर, इंडियन नेव्ही संघाचे प्रशिक्षक, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर नितीन तोमर सर आपल्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद डीजे ब्राऊ, आपण आठवण करून दिली त्याबद्दल. ठीक, अक्रपणासाठी आपण पाहतोय आशु सिंग आला, UP योद्धाचा असणारा खेळाडू. 5 सीझनमध्ये आपण पाहिला, इंडिया कॅम्पसाठी देखील हा खेळाडू खेळत होता.
सामना तर चाललाय, अत्यंत महत्त्वाची असणारी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही मातब्बर संघांच्या दरम्यान आपण पाहत असताना ज्या खेळाडूचा आपण पाहिला, ईशान राठीचा उल्लेख केला, तो आक्रमणासाठी येतोय. खेळ तर चाललाय, पण दरम्यान मी आपल्याला घेऊन जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. मी तर मुंबई म्हटलं तर महत्त्वाची असणारी नगरी, जे अनेकांच्या स्वप्नांची असणारी नगरी म्हणून आपण मुंबईकडे पाहतो. मात्र इतर एखादा इव्हेंट घेत असताना आपण पाहतो सगळ्यात जी अवघड व्यवस्था असते ती निवास व्यवस्था. आणि इतकं मोठं आयोजन बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून केलंय. महाराष्ट्र नाही तर देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026चं आपण आयोजन केलंय. ही स्पर्धा आयोजित करत असताना संपूर्ण भारतातल्या असणाऱ्या 15 संघांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि त्यासाठी निवास व्यवस्थेसाठी आम्हाला लालबाग येथे ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते हिरामणी हॉटेलचे मालक आदरणीय सुरेशजी जयस्वानी सर या ठिकाणी उपस्थित राहतात. आदरणीय सुरेशजी जयस्वानी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. त्यांच्या समवेत त्यांचे असणारे सहकारी आदरणीय चव्हाण साहेब, सन्माननीय उमेशजी पांडे आणि आदरणीय नाईक साहेब हे देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. या चारही मान्यवरांचं आम्ही बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय सुरेशजी जयस्वानी, सन्माननीय चव्हाण सर, सन्माननीय उमेशजी पांडे आणि सन्माननीय नाईक साहेब, वेलकम. मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांचं. जाऊया पुन्हा पण मैदानाच्या दिशेने. जर्सी क्रमांक 8 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतो टीम BPCLचा खेळाडू आपण पाहिला. जर्सी क्रमांक तुषार आठवले चढाई करताना आपण पाहिलाय. या ठिकाणी पुन्हा जर्सी क्रमांक 8 मध्ये खेळाडू चढाई करताना पाहायला मिळतो टीम साऊथ सेंट्रल या टीम कडून. या ठिकाणी रनिंग हॅड टच अप्रतिम पाहायला मिळतोय. 1 पॉइंट ऍड केला जाईल साऊथ सेंट्रलच्या खात्यामध्ये. फुटवर्क पहा अप्रतिम. 1-2 खेळताना लगेच अटॅक केला समोर आणि जे हाताचे खेळाडू होते त्यांना त्या ठिकाणी बाद केलंय. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 चढाई करताना अनिल चष्टा अप्रतिम चढाई पाहायला मिळते आहे. चुकी होत नाहीये. रनिंग हॅड टच अप्रतिम मारला जातो. जसं तसं उत्तर दिलं जात आहे. जर्सी क्रमांक 88 मध्ये आपल्याला अयान लोच पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे ब्रो. या ठिकाणी थोडीशी नंबर्स मध्ये चुकी पाहायला मिळते, त्यामुळे ती थोडीशी चुकी झालेली आहे. अयान लोच जर्सी क्रमांक डबल थाय होल्ड आपल्याला पाहायला भेटला. या ठिकाणी पकड मजबूत पाहायला मिळते. सपोर्ट चांगला BPCLचा आलाय. पुन्हा या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते BPCLचा अनिल जष्टा जर्सी क्रमांक 3 मध्ये. थांबायचं नाव घेत नाहीये. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फुटवर्क चांगला आहे. 2 खेळाडू इथे लोनची संधी असेल टीम BPCL या संघाला. 3 गुणाच्या आघाडी आपल्याला टीम पाहायला मिळते BPCL. एमटी रेड पाहायला मिळते. थोडीशी बोनस पॉईंट जरूर मिळालाय साऊथ सेंट्रलला, परंतु या ठिकाणी लोन पडताना पाहायला भेटेल. या ठिकाणी पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वे या संघावरती लोन BPCLच्या माध्यमातून दिला जातोय. ओ थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. नरेंद्र खंडोला आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात असताना आपला आकडा जे ग्रोस होते जवळपास 65,000च्या वरती. फक्त काल आपण ग्रोस पाहिले. आज आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आपण पाहतोय. विशेष स्वरूपात त्या स्पर्धेच्या अंतिम दिवसापर्यंत आपण जर पाहिलं
फक्त लाखोंची असणारी व्ह्युअर्स ही स्पर्धा जगभरातून अनुभवणार आहे आणि त्या माध्यमातून 15 संघ नक्कीच प्रेक्षक या ठिकाणी 2 नंबर आम्हाला पाहायला भेटले, त्यामुळे थोडीशी कुठेतरी आमच्याकडनं चुकी झालेली आहे. सतीश देखील जर्सी क्रमांक 10 मध्ये आहेत, सुमित देखील जर्सी क्रमांक 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला त्याबद्दल प्रेक्षकांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जावे या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय आणि या ठिकाणी अप्रतिम जस्टात थांबायचं नाव घेत नाहीये, वारंवार पॉइंट आता आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना चालू आहे. नितेश कुमार यांच्याकडनं चुकी झाली, पुन्हा डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न होता. सुमित सांगवान आता आपल्याला पाहायला भेटतात लेफ्ट कॉर्नर, आणि सतीश त्यांचा देखील जर्सी क्रमांक 10 पाहायला मिळतोय. धन्यवाद मित्रांनो. चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 88 मध्ये अयान लोच आपण पाहिला. लगेच या ठिकाणी पकड केली जाते, डबल थाय होल्ड केला जातोय. बीपीसीएल देखील आता सर थांबायचं नाव घेत नाही, काय म्हणाल बीपीसीएल बद्दल? नाही, बीपीसीएल आता रंग दाखवताना पाहायला मिळतोय. तो काय या स्पर्धेत दाखल झाला आहे ते दाखवताना पाहायला मिळतोय. बीपीसीएल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ज्या संघाकडे पाहिलं जातं तो बीपीसीएल संघ आज कमाल करतोय मैदानावरती. सर्वात मोठा संघ आहे सर सेंट्रल रेल्वे, या संघाला देखील नमवण्याचा प्रयत्न बीपीसीएल संघ करतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 1 मध्ये नरेंद्र कंडोला डाव्या बाजूने चढाई करतोय. पुन्हा एकदा येस ऑफिशियल्स यांच्याकडनं बोनस पॉईंट दिला जातोय. 1 गुण टीम साऊथ सेंट्रल रेल्वेच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. वारंवार आता पहा अनिल जस्टा वारंवार चढाई करतोय, त्याला माहिती आहे मला इथं थांबून चालणार नाहीये, मला चढाई करावी लागेल. जातोय प्रत्येक चढाईला तो पॉईंट घेऊन येतोय. आज अनिल जस्टामध्ये असं का पाहतं की तो आज एवढा फॉर्म मध्ये खेळतोय? अनिल ज्येष्ठानं केलेली वर्षानुवर्षाची मेहनत आहे ही, त्यांनी त्याच्या फुटवर्कवरती स्किलवरती ज्या पद्धतीनं तो पायाचं त्याचं पदलेलीत पाहिलं ना सर, तर तो पायामध्ये अप्रतिम खेळतो आणि ते मात्र सुंदर अँकल होल्ड, काय जबरदस्त अँकल होल्ड पाहायला मिळाला. पण टॅकल कोणी घेतला पाहिला का? अप्रतिम, जे हाताला उभे होते पूर्ण ऑलराऊंडर टीम बीपीसीएल ची सर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू आता या मॅच मध्ये आहे ना जसा तसं प्रत्युत्तर देतोय. चांगला खेळ पाहायला मिळतो. बीपीसीएल साऊथ सेंट्रल रेल्वे, मित्रांनो जाऊ नका कुठे, पाहत राही, महत्वपूर्ण मॅच आहे. येस नक्कीच बायकर मॅन अनिल जस्टा चढाईसाठी पुन्हा जर्सी क्रमांक 3 मध्ये बोनस टाकण्याचा प्रयत्न, इथं चुकी झाली आहे. नरेंद्र कंडोला याच्याकडनं अप्रतिम अँकल होल्ड करण्यात आला, पकड झाली, सपोर्ट चांगला पाहायला भेटला आणि आता बऱ्याच कालावधीनंतर अनिल जस्टा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या बाहेर, कोर्टच्या बाहेर. सर बंड्या मारुती मंडळाचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा विनामूल्य स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. म्हणजे अगदी तुम्ही स्टेडियममध्ये येऊन एकही रुपया न देता ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. कोणत्याही प्रकारचे पासेस या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध नाही आहेत. तुम्ही विनामूल्य येऊन या स्टेडियममध्ये गर्दी करून ही स्पर्धा पाहू शकता आणि घर बसल्या देखील विनामूल्य कबड्डी स्पर्धा पाहू शकता. खऱ्या अर्थानं कौतुक बंड्या मारुतीचं करावं लागणार आहे आपल्याला. हो नक्कीच सर, बंड्या मारुतीचं प्रत्येक क्षेत्रामध्ये ना अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहिलं आहे बंड्या मारुती सेवा मंडळाला. त्यातूनच पहिल्या मंडळालाच 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्षानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी श्रमिक जिमखानामध्ये पाहायला मिळतं. एवढं मोठं आयोजन पाहायला मिळतं ना मित्रांनो. तुम्ही आता ठीक आहे तुम्ही सर्व लाईव्ह स्पर्धा पाहताय, कोणाला शक्य नाही इथे येण्यासाठी, परंतु आमचे मुंबईकर प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती असेल एकदा श्रमिक जिमखान्यामध्ये ह्या आयोजन पहा, त्यानंतर तुम्हाला दिसेल डोळ्याचं पारणं फेडणारं असं आयोजन आपल्याला पाहायला भेटेल. सुसज्ज गॅलरी, चांगलं सुसज्ज मैदान आणि त्याचबरोबर आमचे प्रेक्षक इतकं चांगलं आयोजन केलंय ना. प्रो कबड्डीच्या तमिल थैलायचे हेड कोच आणि या ठिकाणी इंडियन नेव्हीचे असणारे कोच आदरणीय अनूपजी कंडोला या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत है, वेलकम सर. हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं बंड्या मारुति सेवा मंडल की ओर से. अनूप कंडोला जी, मित्रांनो आज एक स्पेशल दिवस आहे. वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू नितीन तोमर यांचा आज वाढदिवस आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या व्यासपीठावर नितीनजी तोमर. मुंबईकरांचं प्रेम टाळ्यांच्या माध्यमातून आमच्या नितीन तोमरसाठी. बंड्या मारुती सेवा मंडळ यांच्या वतीनं आपण नितीन तोमर सर यांचा असणारा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत.
बंड्या मारुती संपूर्ण टीम या नितिन जी तोमर सर का बर्थडे यहां पर हम सेलिब्रेट करेंगे। रिक्वेस्ट है ऑल द बंड्या मारुति टीम। वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट नितिन जी तोमर सर का बर्थडे यहां पर सेलिब्रेट कर रहे हैं बंड्या मारुति सेवा मंडल की ओर से। भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता यहां पर जारी है। एक बर्थडेचा ट्रॅक टाक बर्थडे। क्या बात है, कमान कमान मुंबईकर। बंड्या मारुति की ओर से नितिन जी तोमर सर आपको जन्मदिन की असणारी शुभकामनाएं यहां पर दी जा रही है। बंड्या मारुतीचे असणारे सगळे जे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनूप कंडोला जी, नितिन तोमर जी, आपका तहे दिल से यहाँ पर स्वागत है। अयान लोचप चेस्ट नंबर 88। इंडिया का सबसे बड़ा प्रतियोगिता यहाँ पर जारी है। ईशांत राठी, मैन फ्रॉम बीपीसीएल। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी, उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी, बहरीनच्या असणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये इंडिया टीमचा असणारा हा कर्णधार होता क्रीडा रसिको। आणि अंतिम सामन्यात या खेळाडूनं 20 पेक्षा जास्त पॉइंट्स मारले होते आणि स्पर्धेतला असणारा सगळ्यात बेस्ट प्लेयर इंडियासाठी राहिला। इंडियानं या सामन्यात इराणवरती 4 गुणांनी मात केली होती आणि विश्वविजेते राहिला होता ज्युनियर वर्ल्ड कप साठी आपल्या भारताचा संघ। आणि त्यालाच रिप्रेझेंट करणारा कर्णधार ईशांत राठी। ओ टू कम बॉक्स। धन्यवाद सर। पुन्हा आपण मैदानाकडे जाऊया। चांगला सामना पाहायला मिळतो। 24-33 बीपीसीएल 33 मध्यंतरानंतर आघाडी चांगली पाहायला मिळते आपल्याला 9 गुणाची ती बीपीसीएल या संघाकडे। साऊथ सेंट्रल रेल्वे देखील तितकाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। कमबॅक करणार साऊथ सेंट्रल रेल्वे देखील। बीपीसीएल संघाकडनं जर्सी क्रमांक 10 चढाई करताना पाहायला मिळतोय। अप्रतिम टॅकल पाहायला मिळतोय। मिलिंद दहिया या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतील बीपीसीएल या संघाचा खेळाडू। साऊथ सेंट्रल 25 बीपीसीएल 33 महत्वाची मॅच आहे। थोडीशी चुकी झाली पहा, चांगला शॉट केलंय। आशु सिंग त्या ठिकाणी होते। आता जर पाहिलं तर पलटवार टीम साऊथ सेंट्रल रेल्वेने देखील केलंय। 88 क्रमांकाचा अयान लोच प्रो कबड्डी 2025 मधील सर्वात जास्त गुण मिळवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 88 मध्ये। शेवटचा खेळाडू बीपीसीएल या संघाचा पाहायला मिळतोय आपल्याला जर्सी क्रमांक 4 मध्ये। आणि काय टॅकल, काय पॉइंट, माफ करा, काय पॉइंट पाहायला मिळतोय। रनिंग हॅड टच विशाल माने आपल्या ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत। रिशांक देवाडिक आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत। सर्व स्टार खेळाडू आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एक गुण आपल्याला पाहायला भेटेल टीम साऊथ सेंट्रलच्या खात्यामध्ये। अयान लोच शेवटचा खेळाडू पाहूया चढाईसाठी। ओहो, जसं तसं प्रतिउत्तर। खेळाडू कोण आहे तर अनिल जस्टा चढाईसाठी येताना पाहायला भेटेल। पाहूया खेळाडू पाहिला चेक केला जातोय, कुठला खेळाडू पहिला बाद झालेला। ऑफिशियल्स आमचे रिव्ह्यू घेतला गेलाय।
त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. या रिव्ह्यू मध्ये पाहूया आमचे सूर्यकांतजी देसाई सर ऑफिशियल या ठिकाणी रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय BPCL संघाचा. या ठिकाणी 1 गुण भेटला जाईल साऊथ सेंट्रल रेल्वेला. अनिल जस्ट आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. संधी आहे साऊथ सेंट्रल रेल्वेकडे की आताच लोन मारून घ्या, नंतरला संधी मिळणार नाही. या उडाला 1-2 वारे वा, अप्रतिम चढाई पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या टाळ्या देखील वाजल्या जात आहेत. ही संधी होती साऊथ सेंट्रल रेल्वेकडे, परंतु ही संधी या ठिकाणी गमावून बसले साऊथ सेंट्रल. पकड करताना या ठिकाणी आपल्याला हवाई जंप पाहायला मिळते. हवाई सफर झाली आहे. आणि अनिल जस्टा यांनी या ठिकाणी पाहूया, तिकडे पहा जर्सी क्रमांक 88 मध्ये आपल्याला आयन लोच यांनी देखील डोक्यावरती हात मारलाय. चुकी झाली आमच्याकडे. 1 पॉइंट 2 पॉइंट पाहूया किती पॉइंट असतील ते. ऑफिशियल यांच्याकडनं किती पॉइंट दिले गेलेत. सध्या जर पाहिलं आमच्या बरोबर विनोद अत्ताळकर जोडले गेलेत. मुंबई सध्या सुरू आहे शिर्डीची पदयात्रा, परंतु ह्या ठिकाणी अनिल ज्येष्ठांनी दाखवली आहे हवाई यात्रा ऑन फायर. उडालेत हवेमध्ये, थांबणार नाहीये. या ठिकाणी आता पहा रिशांक देवाडिका आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू एशियन गोल्ड मेडलिस्ट यांच्याकडनं कानमंत्र दिले. चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आयन लोच. 3 खेळाडू आता पाहायला मिळतील. चांगली चढाई पाहायला भेटली. 2 खेळाडू बाद केले. या ठिकाणी पुन्हा एकदा पकड करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा बाद व्हावे लागेल, परंतु इथे चढाईसाठी पुन्हा अनिल जस्टा पाहायला भेटेल. हरकत नाहीये, 1 पॉइंट गेला तरी हरकत नाहीये. टीम BPCL पुन्हा चढाईसाठी अनिल जस्टा. 6 खेळाडू पाहायला मिळतात. पुन्हा चुकी झाली आहे. गरज नव्हती नरेंद्र कंटोला या खेळाडूला. आपण रेडर आहात. रेडर कधीपासून अँकल होल्ड करायला लागलेत. गरज नसताना नरेंद्र कंटोलाने अँकल होल्ड केला. पुन्हा 1 गुण आता BPCLच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 10 गुणाची आघाडी आपल्याला BPCL पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने जर पाहिलं पाहूया 2 पॉइंट. आणि महत्वाचा आता रेडरच बाहेर गेलाय. अनिल जस्टाला देखील बाद केला. अटॅक चांगला पाहायला मिळतो आयन लोचचा. सुवर्ण संधीचा फायदा घेतलाय आयन लोच. जर्सी क्रमांक 9 मध्ये चढाई करण्यासाठी टीम BPCL या संघाकडून प्रसाद दिघोले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग हॅटच मारला या ठिकाणी. जसं तसं प्रत्युत्तर. BPCL देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत. सहजासहजी लोन देणार नाहीयेत. सहजासहजी लोन मिळणार नाहीये. मुंबईकर विकारासी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. बहुतांश मुंबईकर वाटते की स्पर्धेसाठी पासेस आहेत. आसन क्षमतेसाठी आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे आपल्यासाठी निःशुल्क स्वरूपाचा असणारी आसन व्यवस्था आहे आणि आपण ही स्पर्धा आस्वाद घेऊ शकतो. तर आपल्या मित्रपरिवाराला व्हॉट्सअप असेल, त्याचबरोबर आपल्या स्टेटसला देखील या स्पर्धेची माहिती ठेवा आणि सर्वांपर्यंत ही स्पर्धा जाऊ द्या. आज स्पर्धेचा असणारी 3री चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 मध्ये टीम BPCL या संघाकडनं मिलिंद दहिया चढाई करतोय. बोनस दिली आहे, बोनस ऑन ठेवली आहे. घाई करणार नाहीये टीम साऊथ सेंट्रल. अरे बापरे, पुन्हा एकदा नरेंद्र कंटोला. आपण या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढवतोय वारंवार आणि ती स्थिती आपल्याला पाहायला भेटली आहे. पुन्हा नरेंद्र कंटोला यांनी अँकल होल्ड केल्या प्रॉपर. जर सुटले असते तर बोनस प्लस 1 पॉइंट पाहायला भेटला असता. 34-40 गुणफलक पाहायला मिळते. टोटच करण्याचा प्रयत्न चढाईसाठी. आता चुकी झाली आहे. नरेंद्र कंटोला यांनी 1 पॉइंट मिळवलाय. ते देखील आता हळूहळू रंगात येताना पाहायला मिळत आहेत. अनिल जस्टा चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 आणि जास्त आक्रमणासाठी आपण डाव्या बाजूने पाहूया. हा काय डॅश केलाय. दिलं फेकून आउट ऑफ लॉबी. 1 गुण प्राप्त होताना पाहायला भेटेल. आता टार्गेट केलंय टीम साऊथ सेंट्रल या संघाने की महत्वाच्या खेळाडूला बाद करायचं. मेन रेडरच त्यांचा बाहेर फेकून द्यायचा. आणि इथं चुकी झाली आहे. वारे वा, काय पाहायला मिळतोय. सुपर डुपर बॅक काढली जाते. पाठून आले खेळाडू, लक्ष नव्हतं. वेगाने आले आणि या ठिकाणी महत्वाचा खेळाडू आयन लोच महत्वाचा हा देखील रेडर आता आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या बाहेर.
जसं तसं प्रत्युत्तर बीपीसीएल संघ देताना पाहायला मिळतोय. मुंबईचा संघ विरुद्ध साऊथ सेंट्रल. जर्सी क्रमांक 10 मध्ये सुमित पाहायला मिळत आहेत. नरेंद्र कंडोला. एकदम स्पीड गेम चाललाय, थांबायचं नावच घेत नाही साऊथ सेंट्रल आणि बीपीसीएल देखील. पटापट कसे पॉइंट आणायचे नाही दोन्ही संघाकडून आपल्याला पाहावे लागेल. आयन लोचप चढाई करताना 1 पॉइंट पाहायला मिळतोय टीम साऊथ सेंट्रल रेल्वेच्या खात्यामध्ये. एकंदरीत 10 गुणाच्या आघाडी पहिला पाहिलं तर बीपीसीएलला संघ आपल्याला पाहायला भेटत होता. त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वेने देखील तसंच कमबॅक केलं. 39-41 बीपीसीएल या संघाकडे 2 गुणाच्या आघाडी आपल्याला बीपीसीएलला संघ पाहायला भेटेल. आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू रिशांक देवडिका सर थोडेसे कानमंत्र देताना पाहायला मिळते टीम बीपीसीएल या संघाला. जर्सी क्रमांक 4, जर्सी क्रमांक 7 असे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. चुकी झाली आहे. 1 पॉइंट या ठिकाणी बीपीसीएल या संघाला पाहायला भेटेल. स्पीड कसा असावा, पूर्ण फिटनेस या ठिकाणी त्या प्लेअरचा पाहायला भेटतोय. 88 क्रमांकाचा खेळाडू चढाई करताना पाहायला भेटेल आयन लोचप. 2025 मधील सर्वात जास्त पॉइंट मिळवणारा प्रो कबड्डी मधील खेळाडू चढाईसाठी टीम साऊथ सेंट्रल या संघाकडनं खेळताना थोडी ताकद कमी पडली आहे. 2 पॉइंट ऍड होतील साऊथ सेंट्रल रेल्वेच्या खात्यामध्ये. बीपीसीएल विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे हा संघ पाहायला मिळतो. ऑरेंज आर्मी विरुद्ध येलो आर्मी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, एक महत्वाची मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, मगाशी मी उल्लेख केला या स्पर्धेचा भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. मात्र मुंबईत स्पर्धा घेत असताना सगळ्यात मोठं आव्हान असतं ते निवास व्यवस्थेचं. आणि बंड्या मारुती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026चं आपण नेत्रदीपक आयोजन मित्रांनो केलं. मात्र भारतातले असणारे 15 संघ आणि त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी आम्हाला 3 हॉटेल्सनं विशेष सहकार्य केलं. त्यातल्या हिरामणी हॉटेल लालबागचे सन्माननीय मालक आदरणीय सुरेशजी जयस्वानी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो बंड्या मारुती सेवा मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय निवृत्ती देसाई सर आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठाच्या मध्यभागी सन्माननीय सुरेशजी जयस्वानी यांना आपण यथोचित सन्मानित करूया. आदरणीय सन्मान्य सुरेशजी जयस्वानी सन्मान होतोय. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या व्यासपीठावरती निवास व्यवस्थेसाठी विशेष सहकार्य हिरामणी हॉटेल लालबाग मुंबई. आदरणीय निवृत्ती देसाई साहेब यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. महत्त्वाचे असणारे क्षण आहेत कारण 75 वर्षाची वैभवशाली परंपरा आमच्या मंडळाचे अनेक स्तुत्य असे उपक्रम आपण मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो. क्रीडा रसिको, याच मंडळाच्या माध्यमातून अनेक गुणी खेळाडू घडले, त्यांचा उल्लेख तर जरूर मी नंतर करणार आहे. यानंतर आदरणीय जयस्वानी साहेब यांच्या समवेत उपस्थित असणारे आदरणीय चौहान साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी मंडळाच्या वतीनं रवी धुरी सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते चव्हाण साहेबांना आपण सन्मानित करा. हिरामणी हॉटेलशी निगडीत असणारी सगळे मान्यवर आहेत, त्यांचा विशेष सन्मान या भूमीमध्ये होतोय. मॅच तर एकदम टफ सिच्युएशनमध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन्ही संघांना समान गुणसंख्या आहे 46-46. थँक्यू व्हेरी मच. पुढचा सन्मान आदरणीय उमेशजी पांडे
या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. बंड्या मारुतीच्या वतीनं आपण त्यांना देखील सन्मानित करतोय. सन्मान्य उमेशजी पांडे. अज्ञात लोचप आक्रमणासाठी आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपण उमेश पांडे यांना सन्मानित करतोय. अप्रतिम असा प्रयत्न असेल, आपण पाहूया. सुरेख प्रयत्न या ठिकाणी झाला, तो सचिन नरवालचा. अयनला या ठिकाणी गॅदर केलं जात आहे आणि गुणतालिकेत आपण जर पाहिलं तर प्रयत्न दमदार असताना एक एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न. यानंतर सन्मान्य नाईक साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. नाईक साहेब बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेली ही निमंत्रितांची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 नेत्रदीपक असं आयोजन या मंडळाचं. मित्रांनो, ही स्पर्धा आयोजित करत असताना विशेष उल्लेख करेन, कारण 75 वर्षाची वैभवशाली परंपरा आमच्या मंडळाची आणि त्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले, ज्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावा ते जितेश साप्ते, जे इंडियन पोस्टलला लीड करतात. ज्युनियर इंडिया महाराष्ट्राचे कर्णधार होते. सागर पाटील देखील इंडियन पोस्टलला आहेत. गणेश साप्ते आपले सेंट्रल रेल्वेला लीड करतात. विनोद अत्याळकर पेटनेम गुरु ते देखील सेंट्रल रेल्वेला आहेत. आणि आमचे निलेश लाड हे युनियन बँकेकडून खेळतात. एकाच मंडळाचे असणारे आपण पाहतोय 5 व्यावसायिक खेळाडू या बंड्या मारुती सेवा मंडळानं घडवले. आजही आपण जर पाहिलं ज्युनियर सिनियरचा असणारा आपला जो संघ आपण मुंबई शहरामध्ये पाहत असतो, तर बंड्या मारुतीचं असणारं खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आहे. आपण पाहतोय अय्या लोचप आक्रमणासाठी आपण पाहत असताना स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि काय कडक सामना चालू आहे. मुंबईकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. कमॉन, काय मुंबईकर झोपले की काय? एकदा टाळ्या होऊ द्या बीपीसीएल विरुद्ध या सामन्यासाठी. ज्या सामन्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत, इतकी नेत्रदीपक अशी लढत, टफ फाईट सिच्युएशन आपण पाहतोय. आक्रमणासाठी या ठिकाणी संधी असेल, आपण पाहतोय तो तितकाच ताकदीचा महत्वाचा असणारा खेळाडू, अर्थात बीपीसीएलचा लाडका खेळाडू आहे बिलन दहिया. एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन आपण पाहतो. पुन्हा एकदा अनिल जस्ता, युमुंबाचा लाडका खेळाडू आक्रमणासाठी असेल, आपण पाहतोय. बीपीसीएल आणि साऊथ सेंट्रल यांच्या दरम्यानची लढत आहे. गॅदर केलं जात आहे. अप्रतिम असा प्रयत्न, कॉम्बिनेशन टॅकल बोलतात ते दाखवण्याचा प्रयत्न झालाय स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. धरती क्रीडा रसिकांचा उसंडून वाढणारा उत्साह स्पर्धेच्या आजच्या 3ऱ्या सायंकाळच्या सत्रात आपण पाहतोय. डोळ्याची पापडी लावते ना लावते तोपर्यंत सामन्यातलं बदलतं चित्र होतं का आपण पाहायचं आहे. 49-49 समान संधी दोन्ही संघाला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना प्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी आपण होताना जरूर पाहतोय. अय्यान लोचपला गॅदर करतायत. बीपीसीएल तितक्याच ताकदीचा आपण पाहतो. विक्रोळीच्या असणाऱ्या आपण पाहिलंय राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातलेला संघ, अर्थात आमच्या रिशांग देवाडिकाचा असणारा महत्वाचा संघ आपण पाहतोय. बँगल वॉरियर्सला लीड करणारा हा गुणवान खेळाडू स्थानिक सागर सांताक्रूज कडून आपण पाहतो. एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहे तो रिशांग देवाडिका. त्याचा असणारा चमू या ठिकाणी आपण पाहत असताना यानंतर पुढच्या सामन्याकडे आपण जरूर वळणार आहोत. अप्रतिम अशी सुरुवातीपासून एक ताकदीची लढत या दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहिलंय. विशाल राठी जर्सी नंबर 7
च्या खेळाडूचा मोठा बोलबाला आहे. उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ज्युनियर इंडिया वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट भारतीय संघाचा कर्णधार इराणवरती मात केली होती 4 गुणांनी आणि त्यातला हा एक सर्वोत्तम खेळाडू. त्या संघात प्रसाद दिघोले देखील होता, जर्सी नंबर 4 BPCL. पुण्याच्या ओम साई चिखली या संघाकडून त्याला आपण पाहतो तो प्रसाद दिघोले. स्पर्धेतले महत्वाचे क्षण आपण पाहतोय. अप्रतिम असा प्रयत्न असेल तो मिलन तहियाचा. या स्पर्धेच्या निमित्तानं या सगळ्या क्षणांचे आपण साक्षीदार आहोतच. तत्पूर्वी एका विशेष सन्मानाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तर नक्कीच मित्रांनो पुन्हा जाऊया मैदानाच्या ठिकाणी. महत्त्वाचे शेवटचा मिनिट दिलाय आणि 2 गुण इथे पाहायला मिळतील. टीम BPCL या संघाकडे बोनसचा प्रयत्न केला जाईल. अयान लोच आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. ओ हो 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 अयान लोचला या ठिकाणी लॉबीच्या बाहेर फेकलाय. BPCL संघ आता 3 गुणाच्या आघाडी पाहायला मिळतोय. माझ्यामध्ये शेवटची रेड असेल मित्रांनो, शेवटची रेड असणार आहे. या शेवटच्या रेड मध्ये आपण पाहूया. टाइमपास केला जाईल, गरज नाहीये. BPCL साऊथ सेंट्रल रेल्वे महत्वाची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 3 मधील मॅच क्रमांक 2 मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. काय मॅच चालली आहे, वाह काय मॅच चालली आहे. वेळ काढला या ठिकाणी आपला वेळ देखील पाहायला मिळतोय. पकड करण्याचा प्रयत्न आणि पाहूया ऑफिशियल्स पंचांकडून निर्णय दिला जातो या ठिकाणी. हो यस या ठिकाणी 2 गुणांनी BPCL संघ विजय होताना पाहायला मिळतोय. एकदा जोरदार जोरदार टाळ्या उद्या सामन्यासाठी. कमाल काय सामना रंगला मित्रांनो, पाहिलात का तुम्ही. अतिशय उत्कंठावर्धक अशी लढत. सामन्यातलं बदलतं चित्र आपण पाहिलं. BPCL आणि त्यांचा असणार प्रतिस्पर्धी संघ अर्थात साऊथ सेंट्रल यांच्या दरम्यानची असणारी महत्वाची लढत या ठिकाणी आपण अनुभवली. अंतिम गुणफलकाकडे जाऊया.